ज्यांनी मात्र आपली बॅटिंगच्या माध्यमातून धुरा सांभाळली आणि वैयक्तिक 25 धावा कुठल्या आपल्या संघासाठी आणि सांघिक धावसंख्यावर 52 धावसंख्या स्कोर कार्डवर लगावल्या गेल्या त्या म्हणजे अमराई संघाच्या माध्यमातून. आता मात्र उत्तरदार चला लगातार 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल निलेश हडप यांच्याकडून. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. दुसऱ्या सत्राला होती सुरुवात. ऑन स्ट्राईक असतील जयेश भोईर बातन संघाचा अजून एक बायकरमॅन ज्याच्या नावावर देखील 2 बाईक्स आहेत मित्रांनो. हेलिकॉप्टर लुक दिला जातोय. पहिल्या चेंडूला मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाणार आहे 1 बाउन्स सीमारेषा बाहेर. चौकार 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 चौकार. पहिल्या चेंडूवर मात्र चौकार लगावला जातोय. चांगली सुरुवात बातन संघाच्या माध्यमातून. विजय पवार पहिल्या चेंडूवर चौकार काढल्यानंतर कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण आपल्या संघाला जर या स्पर्धेमध्ये टिकवायचं असेल चांगली गोलंदाजी होणं गरजेचं आहे. परंतु यावेळेस बघा चेंडूची लाईन चेक केली जाईल. पंच कमिटी आमच्याकडे वळतात. हा चेंडू तुम्हाला पुन्हा टाकावा लागणार आहे कारण हा चेंडू असेल स्क्वेअर आणि या स्क्वेअरच्या स्वरूपात धावसंख्या आपण पाहतोय थोडीशी पुढे सरसावली जाते. एक चेंडूच्या समाप्तीनंतर 5 ही धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्डवर. जयेश भोईर डावकरी आताचे फलंदाज. यावेळेस इनसाइड आउट खेळायचा होता आणि 38 सर्कलमध्ये थोडीशी फंबलिंग आपल्याला पाहायला मिळेल आणि इथून मात्र शेवटच्या क्षणाला चेंडू थांबणार नाहीये. चेंडू ट्रॅव्हल होणार आहे सीमारेषा बाहेर. चौकार चौकार चौकार. क्षेत्ररक्षण होताना आपल्याला पाहायला मिळते. इथून अमराई संघाच्या माध्यमातून कारण धावसंख्या विचार करायचा झाला 53 धावा एक चांगला स्कोर कार्ड आहे. चांगल्या धावा जमा केल्यात आपल्या संघाकडून. परंतु यावेळेस बघा या धावा कुठल्या जातील का. चेंडू थांबणार नाही. अजून एक चेंडू ट्रॅव्हल होतोय. यावेळेस मात्र रिझल्ट वेगळा आहे. यावेळेस येऊन जाणार आहेत देऊन जाणार आहेत 6 धावा बातन संघासाठी. सळा लगातारच्या 2 षटकारांसाठी रुपेश ठाकूर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून मॅच एन्जॉय करतायत. यावेळेस बघा शफल झाले होते. बॅटची वरची कडा. ही संधी आहे. संधीचं केलंय सोड. जबरदस्त कॅच ऑफ द डे म्हणूयात आणि इथून मात्र जयेशला मात्र माघारी परतावं लागणार आहे आणि एक विकेट एक मोठा आदरा बसतोय टीम बातन संघाला. डीजे आणि एक षटकार खेचला होता आणि हे विकेटचं महत्व माहीत होतं अमराई या संघाला आणि जबरदस्त झेल आणि या झेल मधून कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय अमराई संघाच्या माध्यमातून आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. सुजित पाटील इन ॲट नंबर 3 या पोझिशनवर. जयेशला मात्र तंबूचा आसरा दाखवला गेला आणि इथून स्कोर कार्डचा विचार करायचा झाला आपण स्कोर कार्डवर 15 ही धावसंख्या आपण पाहतोय बातन संघाच्या माध्यमातून. यावेळेस बघा समोरच्या दिशेने उडवलाय आणि गगनभेदी चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाणार आहे सीमारेषा बाहेर. षटकार.
डीजे. डीजे बक्षिसांचं बडीमार आपल्याला पाहायला मिळतात. लगातारच्या 3 चेंडूवर 3 षटकार, तब्बल मात्र 1000 रुपयांचा पारितोषिक रमेश ठाकूर, माफ करा, शुभम ठाकूर, रुपेश ठाकूर यांच्याकडून. परंतु यावेळेस बघा काय घडलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. थोडस फंबलिंग, कदाचित सूर्यकिरण डोळ्यावर आल्या, ज्या कारणानं मात्र चेंडू ट्रॅव्हल होणार आहे सीमारेषा बाहेर चौकारासाठी. आणि पहिल्या षटकाचा देखील खेळ संपला जातोय. 25 धावसंख्या, अतिशय महागड षटक आपण म्हणूयात. विजय पवार त्यांच्याकडून या अपेक्षा नव्हत्या. पहिल्या षटकामध्ये आल्या 25 धावा. खराब गोलंदाजी म्हणूयात आपण अमराई संघाच्या माध्यमातून. 53 धावांचं आव्हान होतं आणि पहिल्या षटकामध्ये आल्या 25 धावा. नवीन गोलंदाज आता मात्र पॉवर प्लेचं षटक संपलं जात आहे. निलेश यांच्या वाड्याला मात्र दुसरं षटक आलंच जात आहे. अजूनही 28 धावसंख्येची गरज आहे. मॅच संपलेली नाहीये. अमराई संघाच्या माध्यमातून विचार करायचा झाला, 1-2 विकेट जर तुम्ही प्राप्त केल्या, चांगली फिल्डिंग, चांगली गोलंदाजी जर तुमच्या माध्यमातून झाली तर अजूनही कमबॅक करण्याची संधी असेल. परंतु हे करून दिलं जाईल का पातन संघाच्या माध्यमातून? सागर भोईर, पहिला चेंडू आडव्या बॅटने फटका फसलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतात, चूक करतात आणि इथून मात्र जीवनदान दिलं जात आहे. ते म्हणजे सागर भोईर या एका घणाघाती फलंदाजाला. छोटा पॅक बडा धमाका, याही खेळाडूची आपण बॅटिंग पाहूयात मित्रांनो. जबरदस्त बॅटिंग, अक्षरशः मोठमोठ्या गोलंदाजांना नाकी न वाढण्याचं काम बऱ्याच वर्षापासून करतोय आणि त्या बॅट्समनला इथून मात्र जीवनदान दिलं जात आहे. अगदी 20 ते 22 वर्षांचा हा खेळाडू आहे आणि त्याच्यामध्ये देखील क्षमता आहे आणि क्षमता सिद्ध केलं जाईल का? बॅकफुटला गेले, कट केला जातोय, पुनश्च खराब क्षेत्ररक्षण. चेंडू मात्र थांबणार नाहीये, चेंडू ट्रॅव्हल होणार आहे सीमारेषा बाहेर. अजून एक येतोय चौकार बातन संघासाठी. डीजे गोलंदाजी चांगली होते. मी कौतुक करेन निलेशाचं. संधी निर्माण करून दिली जाते परंतु त्या संधीचं सोनं केलं जात नाहीये इथून अमराई संघाच्या माध्यमातून. यावेळेस बघा शरीराचा वेध घेतला होता. इथून मात्र चांगला चेंडू, चांगल्या टप्प्यावर, चांगली लाईन, चांगली लेंथ आणि इथून मात्र बॅट आणि बॉलचा कोणता संपर्क जुळला जात नाहीये. हा येतो बऱ्याच उशिरा वेळानंतर एक निर्धाव चेंडू आणि अशाच प्रकारच्या चेंडूची पूर्तता, अशाच प्रकारचे चेंडू हाताळावे लागणार आहेत कारण बॅटिंग खूप चांगली होती बातन संघाच्या माध्यमातून. 31 रन्स आपण पाहतोय स्कोर कार्डवर. अजूनही 22 धावसंख्येची गरज आहे आणि अशा वेळेस चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी होणं गरजेचं आहे. यावेळेस कूड टप्प्याचा चेंडू, पंच यस आमच्याकडे वळतायत आणि यस हा वाईड चेंडू आहे आणि हा चेंडू तुम्हाला पुन्हा टाकावा लागणार आहे. चला, पंचांशी कोणत्याच प्रकारचा वादविवाद करायचा नाही अमराई संघ. यस पंच, वाईड चेंडू. हा चेंडू पुन्हा टाकावा लागणार आहे. दुष्काळात 13वा महिना असं म्हणावं लागणार आहे कारण चांगली गोलंदाजी होते परंतु अशा वेळेस जर तुम्ही असे स्क्वेअर चेंडू फेकले तर कुठेतरी अडचणा येणार आहे आणि कुठेतरी तुम्हाला स्पर्धेमधून बाहेर पडावं लागणार आहे. चला, तो वादळ आलाय, थोडंसं लांब व्हायचं आहे प्लीज. मी विनंती करतो प्रेक्षक वर्गांना आणि खेळाडूंना देखील या भवऱ्यापासून तुम्हाला वाचून राहायचं आहे आणि लांब राहायचं आहे. आणि याच दरम्यान बक्षिसांचं बडीमार आपण पाहूयात मित्रांनो. शुभम रमेश ठाकूर, रुपेश ठाकूर लगातार 3 षटकारांसाठी प्रत्येकाकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल बातन संघासाठी. वळूयात थोड्या विलंबानंतर मॅचकडे. स्कोर कार्डचा विचार करायचा झाला आपण 32 रन्स पाहतोय.
यावेळेस खोलवर पद्धतीचा चेंडू, चांगला चेंडू होता, परंतु याही चेंडूवर मात्र मिळाली जाते बातान संघासाठी एक धाव. आणि अशा टप्प्यावर गोलंदाजी करणं गरजेचं आहे, विकेट निर्माण करणं गरजेचं आहे. चला उमरोली संघ, आपला संघनायक इथे समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे प्लीज. या मॅच नंतर तुमची मॅच खेळवली जाणार आहे. चला उमरोली संघ, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर हा तुमच्यासाठी पहिला कॉल असेल. टीम उमरोली ज्यांनी या स्पर्धेमध्ये एक मॅच जिंकली आहे आणि पातान वर्सेस अमराई या मॅचमध्ये जो जिंकेल तो तुमच्या समोर 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळेल. वळत मॅचच्या दिशेने गोलंदाज पुनश्च सज्ज होतील. राईट आर्म राऊंड द विकेट, अकूट टप्प्याचा चेंडू, शॉर्ट आर्म पुल, त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे, एकापेक्षा फारसं काही मिळणार नाही आहे. आणि अशाच टप्प्यावर गोलंदाजी करणं गरजेचं आहे आणि असंच क्षेत्ररक्षण देखील होणं गरजेचं आहे टीम अमराई संघाच्या माध्यमातून विचार करायचा झाला तर. आणि याच दरम्यान कट्टर शिवसेना प्रमुख सन्माननीय चौक विभाग प्रमुख सन्माननीय आपण पाहतोय प्रबोधन दादा विचारे यांचं यथोचित मान सन्मान होतोय आणि त्यांचं देखील स्वागत केलं जाते. या षटकाराने सागर भोईर याच्या बॅट मधून येतो एक उत्तुंग षटकार. डीजे थांबवतोय उपस्थित मान्यवर सन्माननीय चौक विभाग अध्यक्ष कट्टर शिवसैनिक सन्माननीय प्रफुल्ल विचारे साहेब यांचं आगमन होताना आपल्याला पाहायला मिळेल. मी साहेबांना विनंती करतो की व्यासपीठावर येऊन असं नसतं व्हायचं आहे आणि या स्पर्धेचा आनंद लुटायचा आहे. 2 षटकांचा मला असं वाटतं खेळ संपला जातो आणि 2 षटकांच्या अखेरीस 40 ही धावसंख्या आपण पाहतोय स्कोअर कार्डवर बातन संघाची. येणारे 12 चेंडू शिल्लक असतील आणि 12 चेंडूमध्ये तब्बल मात्र 13 धाव्यांची गरज असेल. खूप चांगले बॅटिंग, पहिल्या जयेश भोईर बाद झाला, मला असं वाटतं 14 धावा त्यांनी कुठल्या आणि त्यांच्या आऊट झाल्यानंतर सुजित आले, सुजितने देखील खूप चांगली बॅटिंग केली. या दरम्यान उपस्थित मान्यवर चौक विभाग अध्यक्ष कट्टर शिवसैनिक आहेत आणि सन्माननीय प्रफुल्ल विचारे साहेब यांचं यथोचित मान सन्मान होताना आपल्याला पाहायला मिळेल. साहेबांचं अगदी मनापासून करूयात स्वागत केलं जाते मैदानाच्या आतमध्ये आणि इथून मात्र चेंडू थांबणार नाहीये. अजून एक चेंडू जातोय सीमारेषा बाहेर, षटकार. .46 रन्स आपण पाहतोय. अक्षरशः पाहिलं गेलं तर वावरल्या गावचे थेट सरपंचपदी त्यांची देखील नेमणूक केली गेली आहे. त्यांचं देखील अगदी मनापासून स्वागत करूया. आणि अजून एक चेंडू जातोय सीमारेषा बाहेर, षटकार. आणि ही मॅच ही जवळपास खुली केली जाते बातन संघाच्या माध्यमातून, सुजित पाटील यांच्या माध्यमातून. अजून एक चेंडू जातोय सीमारेषा बाहेर, षटकार. आणि स्कोअर कार्डचा विचार करायचा झालाय, स्कोअर कार्ड इथे मात्र इक्वल झालाय. 52 रन्स पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिल्या होत्या अमराई संघाच्या माध्यमातून आणि तेवढ्याच धावा इथून मात्र जमा केल्यात बातन संघाच्या माध्यमातून. आणि आता मात्र येणारे 10 चेंडू आणि 1 धावेची गरज असेल. याही वेळेस फटका चांगला आहे, देऊन जाणारे 6 धावा आणि रुपेश ठाकूर आणि शुभम ठाकूर यांच्यापर्यंत आमचा जर आवाज जात असेल तर हजार रुपयांचं पारितोषिक जे लावलंय तुम्ही ते मात्र जमा करायचं आहे. आणि इथून मात्र बातन संघ दुसऱ्या फेरीमध्ये क्वालिफाय झालाय आणि अमराई संघ ज्या संघानं या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केलं त्यांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करूया. आणि